सरांचा भार केवढा उचलला बघा, सरांच्या पायाला पण थोडा त्रास झालेला दिसतोय. त्यानंतर संगीतकार जोडी ज्यांनी हे जे झिंगाटचं जे काय खूळ जे काय याड लावलं आहे सगळ्या देशाला लावलं आहे असं मी म्हणेन. अजय आणि अतुल सर प्लीज. यानंतर मी स्टेजवर बोलवतो आहे आमच्या झी नेटवर्कचे CEO आणि MD मिस्टर पुनीत गोयंका सर, प्लीज सर. सर मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप नागराज सर का स्वागत कीजिए यहाँ पे. अजय गोगावले. अतुल सर. नागराज सर 85 कोटी एवढा रिस्पॉन्स काय सांगाल याबद्दल? आज स्टेज जरा अजून जास्त उंच केले मागच्यापेक्षा. मागच्या वेळी स्टेजवरून उतरताना पाय मुरगळला आणि फ्रॅक्चर झाला. 1 फुटाचा स्टेज होता, आज परत 3-4 पायऱ्या गेल्यात. पण अर्धा छानच वाटते. आता काय म्हणायचं मला, ते छान वाटते हे म्हणून कंटाळा आला. कारण की दरवेळेस नाही खरंच, कारण की मला म्हणजे आश्चर्य, काल आम्ही चर्चा करत होतो की 85 करोड कमवले ही गोष्ट खूप भारी आहे. आता 100 करोड कमवणार की नाही हा प्रश्न आहे. पण ही रेस काही कधी असं काही करावं असं कधी वाटलं नव्हतं. पण महाराष्ट्रात आत्तापर्यंत कुठल्याही चित्रपटानं, कुठल्याही हिंदी, हॉलिवूड, बॉलिवूड जे काय आहे, कुठल्या चित्रपटानं इतके कमावले नाहीत. आणि सेकंड बेस्ट PKचं आहे वाटतं मला 65 करोड. ते बघितल्यानंतर मला वाटलं की खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि एका भाषेत एका राज्यात एवढं मोठं काम सैराटनं करून दाखवलं आहे, तर खूप आनंद वाटतो. आणि मला वाटतं की आता नक्कीच अजून यापुढं फिल्म जाईल. कारण की एक तो काय म्हणतो, एक बार जरा उंच केला की परत एक मराठी फिल्म चांगलं करते. आणि जसं इरफान खान म्हणाले की चक्का मारतो आहे, तर मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप चांगली गोष्ट आहे की अजून याच्यापेक्षा मोठं काम होईल. आणि आपण फक्त महाराष्ट्रातच उद्या 100 कोटी 150 कोटी करू शकतो, हे पण ह्यानं मला वाटतं दाखवून दिलं आहे. आणि महाराष्ट्राबाहेर पण जर आपल्या मराठी फिल्म जर रिलीज झाल्या तर मला वाटतं मग डायरेक्ट हिंदीला कॉम्पिटिशन होऊ शकतं, हे असा आत्मविश्वास वाटायला लागला आहे मला. थँक्यू. इतकं प्राऊडफुल मुमेंट आहे की काम करत असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आम्हाला कधी जाणवलंच नाही की आज इथे खाली बसून जेव्हा ही AV पाहत होतो तेव्हा अक्षरशः गही भरत होता आणि आनंदाने छान वाटत होतं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या काही काही मोमेंट्सला. तर कधीच वाटलं नव्हतं, आम्ही इमॅजिन केलं होतं की हे फिल्म इपिक आहे एवढं माहिती होतं. पण आमच्या महाराष्ट्रातल्या रसिकांनी, सगळ्या रसिकांनी, महाराष्ट्राबाहेरच्याही सगळ्या मराठी माणसांनी ज्या पद्धतीने या पिक्चरवर प्रेम केलं, मोर दॅन प्रेम केलं, हे यश आहे. ते म्हणजे अनुभवताना सुद्धा अक्षरशः शहारे येतात अंगावरती. आजसुद्धा आम्ही जेव्हा पाहतो लोकांच्या मनात किंवा काळजात जी गाणी जी रुतलेली आहेत, अख्ख्या फिल्मचे डायलॉग, गाणी हा वेगळा पार्ट झाला, फिल्मचे डायलॉग म्हणजे मुळात माझ्या मते तसं पाहायला गेलं तर सैराटमध्ये तसे सो कॉल्ड कमर्शियली हिट करतील असे डायलॉग नाही. तसे पाहायला गेलं तर कमर्शियली प्लॅन्ड कोरिओग्राफ्ड गाणी नाहीत. तसे म्हणजे एक कमर्शियलचे जे सो कॉल्ड एक फॉर्म्युला असतात तसं खरंच काहीच नव्हतं ह्याच्यामध्ये. पण ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्ट आणि आजसुद्धा म्हणजे त्याचे डायलॉगसुद्धा लोकांना, घराघरात लोकांना डायलॉग पाठ आहे. इवन घराघरात दुसऱ्यांच्या काय, आमच्याच घरामध्ये दिवसभरातनं सैराटचे डायलॉग म्हटलेच जातात ॲटोमॅटिकली. कसला तरी कुबट वास येतोय र, हे तो कधी कुठून तरी येतच. आता हा तर डायलॉग साधारण कोणी म्हणतही नसेल, पण आमच्या घरात होतं कुठून तरी येतच होतो. काय नाही, साईल थोडा वेळा निर्धार थांब. सो सी दिस इज सक्सेस. आणि ह्याच्या आपण कुठेतरी पार्ट होत्या गोष्टीचा आनंद होतो. फक्त गाणी कंपोज केली म्हणून नाही, संगीतकार आहे म्हणून नाही, फक्त गाणी लिहिली आहेत म्हणून पण नाही, गायली आहेत म्हणूनही नाही. एक ओव्हरऑल या टीमचा अत्यंत पहिल्या काय म्हणतात त्याला, झिरोपासून या आत्ताच्या यशापर्यंत त्याचा सहभाग आहे आमचा. या फार आनंद वाटतो आणि फार प्राऊड वाटलं. सो आय थँक ऑल अवर सैराट टीम. महाराष्ट्राच्या रसिकांचे सगळ्यांचे आभार मानतो, झीचे आभार मानतो की एवढा छान दिवस आमच्या सगळ्यांसाठी, हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा इतका छान, इतका सोन्याचा दिवस हा झाला.
आय होप ते 100 कोटीपर्यंत जाईल. मी महाराष्ट्रातल्या रसिकांना प्रार्थना करतो या निमित्ताने की तो पोचावा 100 कोटी आणि एकदाचा लागावा तो झेंडा की 100 कोटी मराठी चित्रपटाने केले. सो या बस हीच प्रार्थना मागून माझे शब्द संपवतो. थँक्स लॉट. मी म्हणजे सगळेच जण आम्ही उत्सुक होतो की आता किती झाले त्याच्यामध्ये आम्हाला काही मिळणार नव्हतं, पण तरीसुद्धा एक रेकॉर्ड जे हा कारण हे मध्ये जे काय कुणी रुमर उठवली होती ही की सैराटने एवढे ह्यांना दिले एवढे त्यांना दिले टेक्निशियनलाही दिले, सगळे टेक्निशियन आहेत विचारा. आम्हाला काही त्याच्याबद्दल अपेक्षा पण नव्हती, आम्ही कधीच त्याच्याबद्दल काम पण तसं केलं नाही. पण एक आकडा काय आपण गाठलाय, कुठपर्यंत गेले. आणि एक दुर्दैवाने गोष्ट अशी झाली की फिल्मची सैराटचीच मला वाटतं फार लवकर पायरसी झाली, करेक्ट दुसऱ्याच दिवशी पायरसी झाली. आणि मोबाईलमध्ये सैराट, सगळीकडे सैराट. टी व्ही चॅनलने अशी न्यूज केली की लोकलमध्ये सगळीकडे सैराट, लोकल सैराटमय, मुंबईची लाईफलाईन सैराटमय. अहो ते पायरेटेड आहे, तरी ही न्यूज झाली. लोकांना काही वाटतच नाही सांगायला. आता सुद्धा मी बघितला, कुठे बघितला, सॉरी चिडू नको, अरे म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जितक्या लोकांनी बघितला त्यांनी थिएटरला तिकीट नाही मिळालं, त्याच्याबद्दलची उत्कंठा इतकी ताणली गेली, त्यामुळे नाईलाजाने बघितला आणि त्याच्यानंतर पुन्हा थिएटरमध्ये जाऊन बघितला. मी आत्ता या सोहळ्याच्या माध्यमातून एक आवाहन करतो की 85 झालेत, गेले 15 दिवसामध्ये हा आकडा फार पुढे नाही सरकलेला. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं की निखिल खोटं बोलतोय आता, हे मुद्दाम आता आपल्याला सांगत नाहीत. या लेवलला त्याच्यामध्ये कमी झालं. मी महाराष्ट्राला आवाहन करतो की हा पिक्चर तुम्हाला जर का एवढा आवडला आहे तर अजूनही ते 100 कोटी जे आहे ना, तर ते तुम्हीच क्रॉस करू शकता, तुम्ही टच करू शकता. एवढं मी आता या सोहळ्याच्या निमित्ताने आवाहन करतो. अभी थोड़ा फॉर्मल होने तो फिर गाना ही है, आपके लिए पर्सनल गाऊंगा. मैं पुनीत सर से रिक्वेस्ट करता हूँ कि सर आप इस सक्सेस के बारे में आपका क्या कहना है, हम सुनना चाहते हैं. नमस्कार. सबसे पहले मैं माफ़ी मांगता हूँ कि मैं शायद यहाँ अकेला इंसान हूँ जो मराठी नहीं बोल सकता हूँ. मैंने एक बारी महाराष्ट्र फेवरेट कॉर्न में कोशिश की थी, बहुत हंसाई हुई थी मेरी. तब से मैंने डिसाइड किया मैं हिंदी में ही बोलूँगा. सैराट के बारे में मैं क्या बोलूँ. आई मीन जब हमने ये जर्नी, इस फिल्म इंडस्ट्री की जर्नी जी की मराठी लैंग्वेज से शुरू हुई लगभग 8-9 साल पहले. हमारे साथ नितिन वैद्या जी थे उस टाइम, जिन्होंने इस बिज़नेस की स्टार्ट की थी. उस टाइम ये बिज़नेस शायद ही लाखों की गिनती में आता था, करोड़ों की गिनती में तो शायद मैंने सुना भी नहीं था उस टाइम. आज मैं गर्व के साथ कह सकता हूँ कि ये कोई मराठी सिनेमा अलग नहीं है. हम लोग मेन स्ट्रीम सिनेमा के पार्ट हो चुके हैं. तो ये बहुत गर्व की बात है कि इस फिल्म के साथ हमने ना सिर्फ हिंदी बल्कि हॉलीवुड फिल्मों को भी चैलेंज कर दिया है. मैं पूरी सैराट की टीम को तहे दिल से धन्यवाद करता हूं कि आपने हमारे साथ मिलके इसको बनाया. मेरी टीम, नितिन, केनी जी, निखिल साने एंड प्लस द एंटायर टीम जो जी स्टूडियोज़ की टीम है जिसने इसको बनाया है. आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू यू ऑल. थँक यू व्हेरी मच. सूरज पवार आणि अनुजा मुळे हा सर्वात शेवटीच येणार. या सर्वांचं कौतुक करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करतो अशा व्यक्तीला ज्यांनी मराठी चित्रपट, मराठीच नाही हिंदी चित्रपट सृष्टीचा सुद्धा प्रवास गेल्या 50 वर्षात त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे अतिशय जवळून पाहिलेली आहे, अनुभवलेली आहेत आणि जे कायम आम्हाला मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. आम्हा सर्वांसाठीच आदरणीय असलेले सचिनजी पिळगावकर सर. मी सरांना विनंती करतो की त्यांनी मुलांचं सत्कार करावा, त्यांचं कौतुक करावं. आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, तानाजी गलगुंडे, अनुजा मुळे, तो स्वभावाने खरंच खूप निरागस आहे. तो
तो रोल होता म्हणून तो त्याने व्यवस्थित. मी खूप खुश आहे. मला आनंद आहे की आज मला यांच्याबरोबर उभं राहता आलं इथे या स्टेजवर. मला अभिमान वाटतोय नागराजचा. मला अभिमान वाटतोय झी स्टुडिओचा. मला अभिमान आहे माझ्या मातृभाषेचा आणि मला अभिमान आहे सैराटचा. आज जे काही तुम्ही सर्वांनी करून दाखवलंय ते माझ्या परिवारात तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल माझं काळीज जे आहे ते एवढं मोठं झालंय आणि ते अजून मोठं कराल तुम्ही ह्याची खात्री आहे मला. अतिशय सुंदर अशी गोष्ट घडलेली आहे. 85 कोटी रुपये पर्यंत मराठी सिनेमा हा पोहोचलेला आहे तुम्हा सर्वांमुळे. आणि अजून तरी मी काय सिनियर सिटीजन झालो नाही तरी सुद्धा इंडस्ट्रीत सिनियर आहे म्हणून मला तुमचे आभार मानावेसे वाटतात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला एकच छोटी गोष्ट सांगायची वाटते. आनंद सर्व गोष्टींचा आहे, काळजी फक्त एकाच गोष्टीची वाटते मला. नागराजनी आता ॲक्टिंग पण करायला सुरुवात केलेली आहे तर त्यामुळे तो माझ्या एरियामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय तर त्यांनी डायरेक्शनवरती कॉन्सन्ट्रेट करावं असं मला तरी वाटतं. कारण तो तिथेही कोणाला सोडणार नाही जर त्यांनी ॲक्टिंग करायला सुरुवात केली तर. सर मगाशी जी एव्ही आपण बघितली त्याची शेवटची लाईन होती की सैराट गोज साऊथ. तुम्हाला वाटेल की तसंही सैराट इंटरव्हल नंतर साऊथमध्ये गेलाच होता म्हणजे. आणि आमचे चेअरमन आज राज्यसभेचे मेंबर झालेले आहेत त्यामुळे चेअरमनची जागा खाली आहे. मी आमचे हिंदी आणि लँग्वेजचे जे बिझनेस हेड आहेत आकाश चावला त्यांना मी इन्व्हाइट करतो. प्लीज कम आकाश. आणि सैराटची जादू, जुनून, हा सुगंध आपल्याला सगळीकडे न्यायचा आहे, भारतभर न्यायचा आहे. आणि मी सुरुवात साऊथमध्ये करणार, सैराट फॉर साऊथ. आणि हे करण्यासाठी आमच्याबरोबर आमचे एक पार्टनर को प्रोड्यूस करणार आहेत. त्यांचं नाव आहे व्यंकटेश. त्यांच्या कंपनीचं नाव आहे रॉकलाईन व्यंकटेश. आय इन्व्हाइट हिम ऑन स्टेज. प्लीज कम. आकाश, कॅन यू गिव्ह अ बुके? वेलकम. प्लीज गिव्ह अ बुके. मी आकाश सरांना विनंती करतो सर प्लीज सरांचं स्वागत करावं. रॉकलाईन व्यंकटेश हे साऊथचे धडाडीचे प्रोड्युसर आहेत. त्यांनी 48 फिल्म्स प्रोड्यूस केलेल्या आहेत आतापर्यंत. लिंगा ही रजनीकांतची फिल्म्स होते त्यांनी प्रोड्यूस केलेली आहे. आत्ता कबालीचे काही राईट्स त्यांच्याकडे आहेत ते डिस्ट्रीब्यूटही करत आहेत. आणि वी आर व्हेरी हॅपी टू अनाऊन्स की आमचं हे जॉईंट व्हेंचर साऊथमध्ये सगळ्या लँग्वेजेसमध्ये होणार आहे स्टार्टिंग विथ तेलुगू. आणि आय लीव दिस माइक टू आकाश टू कॉल द डायरेक्टर ऑफ द फिल्म. तो मैं ये दूसरा बंदा होऊंगा इस मंच पर जो हिंदी में बात करेगा. तो एक नए डायरेक्टर का आगमन होगा तेलुगु में जो ये फिल्म को डायरेक्ट करेंगे. उनका नाम क्या था? वो कहाँ गए? नागराज करके नाम था. नागराज जी, प्लीज कम ऑन द स्टेज. तो ये सेकेंड हाफ में फिल्म को हैदराबाद लेकर गए थे, अब तेलुगु लैंग्वेज में ही बनाएंगे. मैं वेंकटेश से जस्ट अनुरोध करूंगा अगर वो कुछ अंग्रेजी में बात करना चाहे तो. Good evening. I'm very happy to be a part of this event. And I thank all the pillars of Sairat, director, music director, all the team of Sairat. They are the strong pillars of Sairat. I want to congratulate them and I need all your blessings. Thank you very much. Thank you. Thank you. బాధపడద్దు.
खरं तर मी माझ्या मातृभाषेत फिल्म करतोय असं म्हणायला हरकत नाही आता, कारण की माझ्या आईवडिलांची जी भाषा आहे ती तेलुगू आहे. कारण की मी जे जातीचं आहे ती भाषा तेलुगू बोलतात ती लोक, म्हणजे माझे आईवडील. पण लहानपणी एक कॉम्प्लेक्स होता की मी जी भाषा बोलतोय ती काहीतरी नाही का तुच्छ आहे आणि ही लोक तुच्छ आहेत, ह्यांचे आचार विचार आणि रहनसहन आणि भाषा ही तुच्छ आहे, म्हणून लाजून ती भाषा बोललो नाही. आणि मी परत मराठीत सुरू झालो, हिंदीत बोलतो म्हणून. पण त्यावेळेस वाटायचं की सगळं ऐकायचो समजायचं पण बोललो नाही. माझे आईवडील खूप छान बोलायचे, म्हणजे आत्ताही माझे आई आणि बाकीचे लोक बोलतात, माझा भाऊही छान बोलतो. तुलनेनं माझी भाषा इतकी चांगली नाही तेलुगू, कारण की कॉम्प्लेक्स होता. पण नंतर जेव्हा कळायला लागलं तेव्हा कळलं की एका भाषेला मुकलो, आणि एका भाषेला मुकणं ही खूप मोठी गोष्ट आहे कुठल्याही भाषेला. कारण भाषा घडायला एक मोठा म्हणजे कितीतरी मला माहीत नाही हजारो वर्षांचा काळ कदाचित खर्ची पडत असेल. आणि तेलुगूचा एक वेळ खूप कॉम्प्लेक्स वाटत होता, आज अभिमान वाटतोय की मी तेलुगूत फिल्म करणार आहे. तेलुगू मला खूप छान समजतं, अगदी तुटकं पुटकं बोलताही येतं. पण मला वाटतं आता या निमित्तानं मी तेलुगू एकदम फ्लुएंट शिकीन पण, आणि मला खूप भारी वाटतं आहे. आणि मला बरेच जण म्हणायचे नागराज म्हटलं की साऊथचाच माणूस आहे असं वाटायचं. मुझे समझते हैं वैसे भी, मैं फिल्म फेस्टिवल के लिए जाता था तो नागराज अगर हैदराबाद में या आंध्र में जहाँ भी जाता था तो मुझे उनको लगता था कि ये हमारा ही डायरेक्टर है, तो सीधा मेरे से तेलुगू या तमिल में बात करना शुरू कर देते थे. लेकिन अभी इस वक्त मैं सीख भी जाऊँगा, फिल्म तो बना लेंगे लेकिन भाषा भी सीख जाऊँगा, तो बहुत खुशी हो रही है. और अच्छा लग रहा है कि तेलुगू में बहुत लोग मुझे फैंड्री की बात भी बोल रहे थे, लेकिन सैराट हम लेके करने वाले हैं, तो बहुत खुशी है कि जी है अभी एक नए एक बहुत इतने नामचीन प्रोड्यूसर है, और आशा करता हूँ कि हम बहुत अच्छा काम करेंगे और सैराट तेलुगू में भी सेम रिजल्ट लाएगी. थैंक यू सो मच. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.